जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील यहामोगी सभागृहात जिल्ह्यातील कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांची खरीप 2026 हंगाम पूर्वतयारी जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी नंदुरबार व नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली। नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या यहामोगी सभागृहात जिल्ह्यातील कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांची खरीप 2026 हंगाम पूर्वतयारी जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कृषी विभागाचे नाशिक येथील तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर, कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तंत्रज्ञ यू.डी. पाटील, नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी किशोर हडपे, जिल्हा कृषी मोहीम अधिकारी सचिन देवरे, नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे जिल्हा म्हणून नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके तसेच सर्व कृषी अधिकारी गुणनियंत्रण अधिकारी या आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खरीप पूर्व कार्यशाळेस उपस्थित होते। आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी महेश विसपुते यांनी केले तर कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी किशोर हडपे यांनी केले। तसेच या जिल्हास्तरीय खरीप पूर्व हंगाम तयारी कार्यशाळेत जिल्हाभरातील कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांना नंदुरबार येथील जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे तसेच नाशिक कृषी विभागाचे तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर यांनी मार्गदर्शन केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तर आपण निश्चित या ठिकाणी मांडाव्यात आणि त्यांचं निराकरण करायचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू। या ठिकाणी एक नेहमीच विषय येतो की फार्मर आयडीचा विषय उत्पादकांकडून मांडला जाईल। शेतकऱ्यांच्या अडचणी येतात, फार्मर आयडीचा अडचण येते, परंतु तुम्ही जर म्हणजे आता बघत असतात तर भविष्यामध्ये सर्व गोष्टी ह्या आधार लिंक होत चाललेल्या आहेत आणि एक महा आयडी काढायचं शासनाचं धोरण आहे। 1 मे पासून ती योजना त्या ठिकाणी महासारथी म्हणून येत आहे। म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणजे कोणत्याही योजनेचा कोणताही लाभार्थी जो आहे त्या लाभार्थ्याचा डाटा एकमेकांना शेअर करून वन टाइम ते महा आयडी त्या ठिकाणी काढलं जाणार आहे आणि प्रत्येक गोष्ट आधारशी लिंक केली जाणार आहे। त्याच्यामुळं उत्पादकांनी फार्मर आयडीच्या बाबतीमध्ये आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आणि आपल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा एक प्रबोधन करण्याची खूप गरज आहे की भविष्य आता त्याच्यामध्ये आहे। तुम्ही पाहत असाल तर आपले 80-90% व्यवहार आता आपण UPIच्या द्वारे करतो। आपण ऑनलाईन पेमेंट सगळं करायला शिकलेलो आहोत आणि प्रत्येक गोष्ट आता ही आधार लिंक होत आहे। कार्यशाळेसाठी दरवर्षी आपण एकत्र येत असतो आणि येणाऱ्या खरीप हंगामाची आपण दिशा ठरवत असतो की येणाऱ्या खरीप हंगाम आपल्याला कशा पद्धतीने सामोरे जायचं आहे आणि आपल्याला दोघांनी मिळून काय प्लॅनिंग करायचं, काय नियोजन करायचं आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना आपल्या जे काही बियाणे, खते, कीटकनाशक, निविष्ठ आहेत त्या सुलभरित्या सहजरित्या कशा उपलब्ध होतील यासाठी आपण दोघांनी मिळून हातात हात घेऊन आपल्याला ते कार्य करायचं असतं। आता आपल्याला माहिती आहे आजची परिस्थिती, आपण खताच्या बाबतीत मी आधी सांगतो, खतांच्या बाबतीत आपण सर्वत्र ऐकता आहेत जागतिक परिस्थिती अशी आहे, स्टेट ऑफ हॉर्मुज आहे, मग आपल्याला खतं मिळण्याचा अडचण येतील, मग आता साठा करून ठेवा, मग असे पवार साहेब पण बोलले। पण मित्रो, ही परिस्थिती तात्पुरती आहे आणि याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने आधीच नियोजन केलेलं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं काय नियोजन ते आताच मोहिमाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे। तुमच्या जिल्ह्यासाठी लागणारा जे काही खत आहे त्याचं पूर्ण आवंटन शासनाने दिलेलं आहे। आयला जेवढं खतं चाललंय तेवढं खतं चालू द्या, नाही तर दरवर्षी बियाणं पहिलं सुरुवात होतं आणि खतं नंतर होतं। ह्या वर्षी खतावाल्यांचीच लय मजा येऊन राहिली। काय चाललंय 10 दिवसापासून 15 दिवसापासून असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मी पाहून राहिलो 15 दिवसापासून। 2013 पासून EDO आणि 10 वर्ष EDO आणि त्यानंतर 2 टर्म ESO असं म्हणून परवाना अधिकारीच आहे। त्याच्यामुळं क्वालिटी कंट्रोल जिल्हा जर नवीन असला, मी मग सांगितल्या पद्धतीनं, तरी क्वालिटी कंट्रोल हे माझ्यासाठी नवीन नाही। दोघांनी बरेचशा मान्यवरांनी सगळं चांगलं एकदम मार्गदर्शन केले, सखोल मार्गदर्शन केले। मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की दरवर्षी आपण खरीप हंगामाची कार्यशाळा घेत असतो। त्या कार्यशाळेमधून आपण खरीपाची तयारी आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणी, हा विषय आजचा असा नाही की बाबा तुमचं काहीतरी झाडाझडती घ्यावी किंवा काय करावं, परंतु हा विषय हा आहे की तुमची काय तयारी आहे, कृषी विभागाच्या काय सूचना आहेत त्याची उजळणी करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत।
मला वाटतंय जवळपास 450 ते 500 दुकानदार आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आज जर परिस्थिती बघितली मला वाटतं 100-125 इतके लोक या सभागृहामध्ये आहेत. कदाचित ते वेट ट्रेन असावेत किंवा मग काहीतरी खरीपाची तयारी करण्यामध्ये ते व्यस्त असतील असं मला वाटतं. परंतु ठीक आहे, जेवढे उपस्थित झाले त्यांना सगळ्यांना मी नमस्कार करतो. मित्रांनो, आताची जी परिस्थिती बघितली तर बरेच डिपार्टमेंटच्या मार्फत विविध मोहिमा चालू आहेत. वातावरण थोडंसं युद्धाचं आहे. बऱ्याच वेळा अल निनो येतंय, अशी ही परिस्थिती आपल्यामधून चाललेली आहे. त्याच्यामधून थोडंसं जे वातावरण जे आहे थोडंसं ढवळून निघाल्यासारखं आहे. डिपार्टमेंटही ऍक्शन मोडवर आहे आणि दुकानदारही त्याच्यापेक्षा जास्त 2 पाऊल पुढे ठेवून ऍक्शन मोडवर आलेले आहे.